नमस्कार, सत्य परिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। यंदाही मीरा भाईंदर शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे आणि प्रत्येक मंडळाकडून एक चांगल्या प्रकारचा सजावट करण्यात आला आहे। कुठल्या मंडळाकडून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येतो। पण मी जिथे आहे तिथे इंद्रलोकच्या फेज 6च्या मंडळामध्ये राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे। याच वर्षी राम मंदिर उभारण्यात आलं आणि प्राणप्रतिष्ठा झाली होती जानेवारी महिन्यात आणि तिथूनच प्रेरणा घेऊन या मंडळाने या गणपती मंडळाने आपल्या सजावट संपूर्ण राम मंदिरासारखी केली आहे आणि जी गणपतीची मूर्ती आहे ती देखील राम मंदिरासारखी आणि रामजींची मूर्ती आहे त्याच्याशी प्रेरित होऊन ती केली आहे। याच मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांना ही कल्पना सुचली आणि लोकांकडून काय प्रतिसाद मिळत आहे। तुमचं नाव सांगा। मी महाराजा परिसराचा अध्यक्ष आहे गोपाल वैष्णव। इंदुलोक परिसर आहे, इकडे जास्ती करून हिंदी भाषिक लोक आहेत आणि सगळ्यांना अयोध्या राम जेव्हापासून राम मंदिर बनलं त्यावेळी लोकांची इच्छा होती अयोध्या जायची। तर आमच्या जनसंपर्क आले समोर, इथे लोकांचं एकच म्हणणं होते आपली गणपती पण रामासारखी पाहिजे आम्हाला। तर आम्हाला आम्ही गेले सचिन पाटील मूर्तिकार आहे त्यांच्याकडे गेले, त्यांनी आम्हाला एक स्वरूप दाखवलंय आणि मग एकच मूर्तीवर फिक्स केले की आम्हाला तेच पाहिजे आणि ते पंडालचे आम्ही संपूर्ण डेकोरेशन ना ते राम मंदिर सारखं केलेलं आहे। इकडे लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो? लोकांचा प्रतिसाद भरपूर आहेत। काल प्रथम दिवस होता, भरपूर कमीत कमी 3000 लोक असेल। परिसरात अशी चर्चा आहे की मुख्यमंत्री स्वतः या तुमच्या मंडळाला भेट देणार आहे, याच्यात किती तथ्य आहे? आम्ही भेटून आलो, त्यांना मी पत्रिका देऊन इन्व्हिटेशन करून आलो आहे। त्यांचे प्रोटोकॉल आमची लिस्ट गेलेली आहे, ते आता सध्या ते ठरवतील, पण आहे येणार आहे असे आम्हाला आश्वासन दिले। स्वतःने आश्वासन दिले आम्हाला की मिळणार। मंडळाचे इतरही सदस्य आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचं या सजावटीबद्दल आणि याच्याबद्दल काय म्हणणं आहे। आपलं नाव सांगा आणि काय वाटतं तुम्हाला की कशा प्रकारे ही जी तुम्ही सजावट केली आहे लोकांचा प्रतिसाद मिळतोय का? जी नमस्कार, मेरा नाम अनिल कनौजिया है। मैं यहाँ का महाराजी प्रतिष्ठान का उपाध्यक्ष हूँ। सबसे पहले सारे देशवासियों को इस गणेश पर्व की हार्दिक शुभकामनाएं। महाराजी प्रतिष्ठान हम लोग भाईंदर ईस्ट ये इंद्रलोक परिसर है और यहाँ पर इस साल विश्व में, ना कि सिर्फ भारत में, इस विश्व में पूरा विश्व हमारा राम पर्व में डूबा हुआ है। तो जब हर साल के भांति हम लोग इस साल भी जब सोच रहे थे कि जब हमारा पंडाल लगाना है तो हम क्या थीम रखें, क्या सजावट करें, क्या डेकोरेशन करें, तो उस एवज में हमारे अध्यक्ष और हम सब पूरी टीम ने यही डिस्कस किया और इस निष्कर्ष पे पहुंचे कि हम क्यों ना हम अयोध्या नहीं जा सकते बहुत लोग, तो यहीं पर अयोध्या क्यों नहीं विकास करें या अयोध्या क्यों ना बनाए। भले 11 दिन के लिए, लेकिन हम जो गणेश रूप लाए, जो हम भगवान को लाए, वो राम लल्ला के स्वरूप में लाए। तो इसलिए हम लोग ये राम थीम पर, राम अयोध्या के थीम पर हम ये लेकर इस श्याम रंग के भगवान को हमने यहाँ पे स्थापित किया और यहाँ पे हमें बहुत अच्छा प्रतिसाद मिल रहा है। बहुत अच्छे से हम लोग यहाँ पे रिस्पॉन्स मिल रहा है लोगों का। बस आप सभी को गणपति बप्पा मोरया। या मंडळाच्या काही महिला सदस्यही आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि लोकांचं म्हणणं काय आहे। आप बताइए आपका नाम और लोग क्या कह रहे हैं इस सजावट के बारे में, लोगों का क्या कहना है? मेरा नाम कमला चौधरी है, महाराजा प्रतिष्ठान की महिला अध्यक्ष हूँ और इधर के लोग बहुत खुश है। ये जो पंडाल बनाया हम लोगों ने सार्वजनिक, इसके लिए काफी लोग खुश है और बहुत लोग आते हैं। और इसमें हम लोग 10 दिन का जो प्रोग्राम है, 10 दिन का भी सार्वजनिक प्रोग्राम रखा है। आज बच्चों का कंपटीशन रखा है, ड्राइंग कंपटीशन। कल हम लोग के राजस्थान की महिलाओं का 100-150 महिलाओं का भजन मंडली आएगा, उनका है। परसों फिर मतलब 10 दिन का ही अलग अलग हम लोगों ने, एक दिन हल्दी कुमकुम रखा है, एक दिन हेल्थ कैंप रखा है। ऐसा करके 10 दिन का भी हम लोगों ने ये पूरे प्रोग्राम का सेट किया है और बहुत अच्छा रिस्पॉन्स है इधर का। इधर के लोग बहुत खुश है कि भी सार्वजनिक गणपति, मतलब बोले तो बहुत ही कम लोग हर सोसाइटी में होता है, तो आप लोगों ने रखा है तो कोई भी आके पार्टिसिपेट कर सकता है, जो इधर के लोग हैं आसपास वाले लोग। इसके लिए धन्यवाद। तर मीरा भाईंदर मधलं हे एकमेव गणेश मंडळ आहे ज्यांनी राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे आणि येणाऱ्या 11 दिवसात अनेक वेगवेगळे कार्यक्रम या मंडळाकडून घेण्यात येणार आहे आणि अशी चर्चा आहे की मुख्यमंत्रीही या मंडळाला भेट देऊ शकतात आणि लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद या मंडळाला भेटलेला आहे।